नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी या STI RCP ॲप्लिकेशनमध्ये स्वागत. आपण तलाठी भरतीचा कोर्स बघतो आहोत. त्यामध्ये आपण यापूर्वी झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, ओल्ड क्वेश्चन पेपर्स, ते सगळे बघतो आहोत आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आजचं लेक्चर आहे. तलाठी भरती स्पेशल कोर्स तुमच्या विनंतीनुसार, तुमच्या मागणीनुसार आपण तयार केला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता या सगळ्यांचा समावेश आहे. अत्यल्प शुल्क, दर्जेदार टीचिंग, सर्व विषयाची ई-बुक्स आणि टेस्ट सिरीज हे सगळं याच्यामध्ये अवेलेबल आहे. एका वर्षाचा कालावधी यासाठी आहे आणि त्याच्या अंतर्गत आजचं हे लेक्चर आहे. काही लेक्चर्स आपण यूट्यूबला फ्रीमध्ये देतो आहोत. हे लेक्चरसुद्धा तुम्हाला यूट्यूबला दिसणार आहे. निश्चित तुम्हाला सगळे लेक्चर्स पाहिजे असतील, याच्यानंतरचे सगळे ॲनालिसिस पाहिजे असतील, सगळ्या प्रश्नपत्रिका PDF पाहिजे असतील तलाठी भरतीच्या, तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. हा कोर्स त्या ठिकाणी व्हिजिट करा. आधी डेमो लेक्चर्स बघा आणि नंतर जॉईन करा. चला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा पेपर 25 प्रश्न आपण बघणार आहोत. 25 क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तलाठी भरती. आता ही तलाठी भरती तुम्ही म्हणाल कुठलची आहे, तर सोलापूरची तलाठी भरती आहे 2013ची. तेव्हाचा हा पेपर आहे आणि हा लाईफ टाईमसाठी तुम्हाला माहीत आहे की इंग्रजी व्याकरण असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण याच्यामधले प्रश्न जे आहेत ते जुने फार महत्त्वाचे असतात. 25 प्रश्न, 25 पैकी तुमचे किती बरोबर येतात तेही तुम्हाला या ठिकाणी चेक करायचे आहे. पहिला प्रश्न, डॅश डॅश ऑनेस्टी इज डॅश डॅश बेस्ट पॉलिसी, यूज करेक्ट आर्टिकल्स. बघा, आर्टिकलच्या वापरासंदर्भातला हा प्रश्न आहे आणि खाली मग ऑप्शन होते द, ये, नो आर्टिकल, द, नो आर्टिकल, नो आर्टिकल. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, ऑनेस्टी एक गुणवाचक शब्द आहे, क्वालिटी आहे. त्याच्या अगोदर आर्टिकल येतं की नाही येतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि दुसरा आहे बेस्ट, एक सुपरलेटिव्ह फॉर्म आपण ज्याला म्हणतोय त्या स्वरूपाचा. मग इथे जर बघितलं, ऑनेस्टीच्या आधी आर्टिकल येत नाही हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं 1 नंबरचं आणि 3 नंबरचं ऑप्शन कट होऊन जातं. नो आर्टिकल. मात्र बेस्टच्या आधी आर्टिकल येतं आणि ते द असतं. ओके, म्हणजे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आपण हा सुविचार अनेक वेळा ऐकलेला असतो, हा चुकायला नको. 26चं उत्तर 2. पुढे 27 ते 28 नंबरचे, 27 आणि 28चा जो प्रश्न आहे, इडियम आणि प्रेजेस संदर्भातला हा प्रश्न आहे. ॲट द 11th आवर असं म्हटलं गेलं आहे आणि याचा अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे. खाली म्हटलं होतं ॲट लास्ट नाईट, आफ्टर इनव्हिटेबल हॅज हॅपन, ॲट द लास्ट मोमेंट, जस्ट बिफोर द नेक्स्ट डे. बघा, ॲट द 11th आवर म्हटलं की तुम्हाला काय आठवलं पाहिजे? शेवटच्या क्षणाला, एकदम शेवटच्या क्षणाला, 11व्या तासाला असं म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा, तर मात्र त्याचं उत्तर काय येतं? ॲट द लास्ट मोमेंट, शेवटच्या क्षणी मी त्या ठिकाणी तो फॉर्म भरला होता. पुढे बिटवीन स्कायला अँड कॅरीबडीज असं या ठिकाणी तुम्ही फ्रेज बघतायत. ऑन अ व्हेरी नॅरो पॅथ, बिटवीन 2 ग्रेट डिफिकल्टीज, बिटवीन 1 गुड चॉईस अँड 1 बॅड चॉईस, बिटवीन 2 गुड चॉईसेस. ते मराठीत आपण पाहिले असते ना, इकडे आड तिकडे विहीर, तशा स्वरूपाचाच या ठिकाणी हा प्रश्न आहे 28 नंबरचा. आणि याचं उत्तर येतं मग बिटवीन 2 ग्रेट डिफिकल्टीज, दोन्ही बाजूने खूप मोठे संकट आहे, त्या स्वरूपाची म्हण आहे. पुढे जातोय आपण. पॅनेशिया मीन्स, बघा अर्थ विचारलेला आहे. पॅनेशिया म्हणजे काय? अ रेमेडी फॉर ऑल डिसीज, ब्युटिफुल लँडस्केप, युनिव्हर्सल ट्रूथ आणि व्हेरी बिग. त्याला मराठीमध्ये रामबाण उपाय असं म्हटलं जातं. बघा, अ रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. मित्रांनो, हा प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा, हा रिपीट झालेला आहे. पुढे 30 नंबरचा, वी कॉंग्रॅच्युलेटेड हिम डॅश डॅश हिज सक्सेस, यूज द करेक्ट प्रीपोजिशन. मित्रांनो, प्रीपोजिशनच्या यूजवर खूप सारे प्रश्न आलेले आहेत याच्या आधीसुद्धा. आणि याला लॉजिक काय आहे? याला जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास असला पाहिजे, वाचन असलं पाहिजे, सराव असला पाहिजे, जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही सोडवलेली असले पाहिजे, जुने प्रश्न सोडवलेले असले पाहिजे, तर आणि तर याच्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. हे असं पाठ करता नाही येत. वी कॉंग्रॅच्युलेटेड हिम ऑन हिज सक्सेस, असं तुम्हाला ऑन तुमच्या तोंडात आलं पाहिजे. ते डायरेक्टली ते तोंडासमोर घुमलं पाहिजे, ते तेव्हाच या प्रश्नाचं उत्तर देता येईल. पुढे जातोय, द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया, मेक पॉझिटिव्ह डिग्री करायचं याला. आता बघा, पॉझिटिव्ह करताना काय लक्षात घ्यावं लागतं? इथे खाली जर बघितलं, द गंगा इज लॉंगर दॅन एनी अदर, इथे हा एक कीवर्ड आहे आपला. इकडे लॉंगेस्ट म्हणलं आहे, लॉंगेस्ट पॉझिटिव्हमध्ये येणारच नाही आहे. इज लॉंगर द्यान म्हटले, फक्त द्यान इथे येत नाही पॉझिटिव्हमध्ये. नो अदर येतं आहे, मात्र ॲज लॉंग ॲज, नो याचा विषयच नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं, तुमचं 31चं उत्तर काय येणार आहे? 31चं उत्तर एस पॉझिटिव्ह बनवायचं. पॉझिटिव्ह ॲज येणार आहे. पॉझिटिव्हमध्ये काय येणार आहे? ॲज. नो अदरपासून सुरुवात होणार. नो अदर रिव्हर इन इंडिया ॲज लॉंग ॲज गंगा. 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी येणार आहे.
पुढे ॲज डॅश डॅश एम पी मिस्टर पाटील हॅज डन मेनी गुड थिंग्स फॉर पीपल यूज द करेक्ट आर्टिकल. आता आर्टिकल तुम्हाला वापरायचं तुमच्या समोर. इथे शब्द कोणता आहे, अक्षर कोणता, एम पी. आता एम पी जर मराठीत लिहिलं तर काय होणार मित्रांनो, एम पी. म्हणजे या ठिकाणी ये हा काय आहे, स्वर आहे, वॉवेल आहे, वॉवेल साऊंड आहे. जरी दिसायला व्यंजन असलं तरी साऊंड कशाचं आहे, वॉवेलचा आहे. आणि मग हा अपवादात्मक मुद्दा येतो की वॉवेल साऊंड असेल, साऊंडवर आहे. हा हे सुरुवातीला व्यंजन आहे की स्वर नाही, सुरुवातीला साऊंड कशाचा आहे यावर तुम्ही आर्टिकल वापरत असतात. 32 नंबरचा प्रश्न, वॉवेल साऊंड आहे म्हणून ॲन हे आर्टिकल येणार, ॲन एम पी. पुढे विच स्टेटमेंट हॅज करेक्ट यूज ऑफ पंक्च्युएशन मार्क. बघा पंक्च्युएशन मार्क विरामचिन्ह जे आहे त्या संदर्भातला प्रश्न होता. नो आय सेड आय डोंट वॉन्ट अ बास्केट. मित्रांनो नो म्हटलं की पहिले कॉमा आला पाहिजे, आणि मग नो म्हटल्याबरोबर कॉमा नाही म्हणजे तिसरं आणि चौथं तर कटलं. ओके चला इकडे मग नो कॉमा, आय सेड कॉमा, येस दोन्ही इथपर्यंत बरोबर आहे. आय डोंट वॉन्ट अ बास्केट, आय डोंट वॉन्ट अ बास्केट. आता इथे जर बघितलं तुम्ही आय डोंट वॉन्ट अ बास्केट, आता इथे आय बरोबर आहे, डोंट बरोबर आहे, वॉन्ट अ बास्केट. आता दोन्ही सेम दिसत आहेत, दोन्हीपैकी एक कोणताही तुम्ही निवडू शकतात. या ठिकाणी 33 नंबरचं जर बघितलं आपण एकला क्लिक करून टाकू. ओके, आय सेड आय डोंट वॉन्ट अ बास्केट. पुढे जातोय आपण 34 नंबरचा प्रश्न. ॲट ॲन अर्ली एज ही मेड हिज मार्क ॲज अ केमिस्ट. बघा अंडरलाईन कशाची खाली आहे, मार्क ॲज अ केमिस्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड असं म्हटलेलं आहे. मेड केमिकल मार्क, वाज यंग बॉय, डिस्टिंगस हिमसेल्फ आणि टूक अ फर्स्ट स्टँड. मार्क ॲज अ केमिस्ट याचा अर्थ तुम्हाला शोधायचा आहे. 34 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर काय येतं मग बघा, याचं उत्तर येत आहे डिस्टिंगस हिमसेल्फ. म्हणजे स्वतःचं त्याने नाव कमवलं त्या क्षेत्रामध्ये एक अत्यंत कमी वेळेमध्ये, स्वतःला एक प्रतिष्ठा प्राप्त करून घेतली. बघा 34चं उत्तर 3 आहे. मुद्दे लिहून घ्या, वहीवर लिहित चला. पुढे डॉगसाठी बीच हा शब्द आहे, तो डॉग ती बीच. तर स्टेग किंवा स्टॅग म्हणतोय आपण, त्यासाठी काय, स्टॅग म्हणजे काय, हरिण. डॉग म्हणजे कुत्रा, बीच म्हणजे कुत्री आपण बघतोय. मग स्टॅग जे म्हणतोय आपण त्याच्यासाठी काय येणार पुढे, मग तुम्ही जर बघितलं मेयर येणार, यू येणार, डुई असं म्हणतो त्याला आपण, काय डुई असं म्हणत असतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना या ठिकाणी मेल डिअर जे आहे त्यासाठी आपण हा स्टॅग हा शब्द वापरत असतो, त्याला बक असंही आपण म्हणत असतो. फिमेल डिअरसाठी आपण डुई किंवा हिंड हा शब्द आहे त्याला, हिंड याचा एन डी. यंग डिअर असेल त्याला आपण फॉन असं म्हणत असतो. ओके, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय. देर इज अ व्ह्यू पॉईंट हाय डॅश डॅश द हिल. प्रीपोजिशन तुम्हाला निवडायचं आहे. 36 नंबरचा प्रश्न बघा, देर इज अ व्ह्यू पॉईंट हाय डॅश डॅश द हिल. मग काय, हाय, ऑन द हिल, इन द हिल, ॲट द हिल, टॉप द हिल, काय येणार. आता इथे एक लक्षात घ्या, हे टॉप तर नाहीचे, प्रीपोजिशनच नाही आहे, संपला विषय. राहिले 3 36चं. आणि तुमच्या डोक्यात पहिल्या क्षणी आला पाहिजे ऑन द हिल. देर इज अ व्ह्यू पॉईंट हाय ऑन द हिल, हाय ऑन द हिल, बस सराव पाहिजे. पुढे 37 नंबरचा प्रश्न. हॅव यू डॅश डॅश दिस बुक. यूज प्रॉपर पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द व्हर्ब रीड. रीडचा पास्ट पार्टिसिपल तुम्हाला वापरायचा आहे. काय 37 नंबरचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर जर बघितलं तुम्ही, हॅव यू डॅश डॅश दिस बुक, या ठिकाणी हा 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी येतं आहे. पुढे मी पत्र लिहिलेले होते. ट्रान्सलेट इन टू इंग्लिश. मी पत्र लिहिलेले होते, हां पूर्ण झालं आहे. आता खाली बघितलं तर आय हॅड रिटन अ लेटर, आय वॉज रिटन अ लेटर, आय हॅड रोट अ लेटर, आय हॅड बीन रिटन अ लेटर. लिहिलेले होते भूतकाळ आहे आणि तो पूर्ण आहे. आय हॅड रिटन अ लेटर. बघा आय हॅड रिटन अ लेटर पूर्ण आहे, कंप्लीट आहे. पुढे जातोय मी. वाय आर वी हिअर. आस्क अ बॉय टू हिज मदर. मेक इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचचं उदाहरण आहे. आता खाली सगळे ऑप्शन जर तुम्ही बघितले तर उत्तरापर्यंत पोहोचणं सोपं जाईल. पहिल्यामध्ये म्हटलं आहे अ बॉय आस्क हिज मदर व्हाय दे वेअर हिअर. दुसऱ्यामध्ये म्हटलं आहे आस्क टू, आस्क हिज, आस्क टू. मित्रांनो नीट जर निरीक्षण तुम्ही केलं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. 39 नंबरचा प्रश्न. इथे आस्क आहे ना, आस्कचं आस्क असणार, ते तर सगळ्या ठिकाणी तुम्ही बघतायत. मात्र आस्क टू पाहिजे, हे लक्षात घ्या, आस्क टू पाहिजे. म्हणून इथे 1 नंबरचं आस्क हिज म्हणतोय आपण आणि आस्क हिज हे इथे कटतंय. 39 नंबरचा प्रश्न जर बघितला तुम्ही, सॉरी आस्क टू ही तुम्ही वापरू शकतात. आस्क हिज मदर डायरेक्टली तुम्ही म्हणू शकतात. ओके, अ बॉय आस्क हिज मदर व्हाय दे वेअर देअर. बघा आस्क हिज मदर हे महत्त्वाचं आहे. 39 नंबरचा प्रश्न उत्तर आहे 3. इथे तुम्ही बघितलं तर हिअरचं काय आलं आहे, देअर आलेलं आहे. ज्या ठिकाणी हिअर आहे ते तर तुमचं कटच होणार आहे.
ज्या ठिकाणी इयर आहे ते तुमचं कटच होणार आहे. दे बरोबर आहे. ओके, 3 नंबरचं उत्तर येते. पुढे जातोय 40 नंबरचा प्रश्न. वी हॅवंट मेड बिफोर क्वेश्चन टॅग. बघा हॅवंट आला आहे, पुढे क्वेश्चन टॅगमध्ये काय येईल? वी हॅवंट पासून सुरुवात आहे ना, निगेटिव्ह आहे, त्याला आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागणार आहे. 40 नंबरचा प्रश्न काय? वी हॅवंट आहे, हॅव वी येऊन जाईल डायरेक्ट. बस 3 नंबरचं उत्तर सोपं आहे. पुढे आता द फूड वॉज व्हेरी हॉट, वी कुड नॉट ईट इट. रिरायटिंग युजिंग टू वापरायचं आहे. TOO. बघा व्यवस्थित आता टू असं ती जोडीने वापरावं लागतं. टू आणि टू अशा पद्धतीने ती जोडी असते. आणि त्याच्यानुसार जर खाली सगळे ऑप्शन तुम्ही एकदा वाचले, त्याच्याकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल द फूड वॉज टू हॉट फॉर अस टू ईट. बघा टू हॉट फॉर अस टू ईट. आता इथे नॉट येतच नाही, याच्यात टू आला ना तिथे नॉट येतच नाही, लक्षात घ्या. आता मग इथे 1 आणि 3 तर डायरेक्ट कटतंय कारण की नॉट आलेला आहे. राहिला 2 आणि 4 मध्ये द फूड वॉज सो हॉट. इथे सो हॉट आणि टू अशी रचना नसतेच. टू डबल टू सिंगल टू. ओके, हे लक्षात घ्या. 41चं उत्तर येतं आहे 2. पुढे 42. वी लाईक हिस्ट्री बेटर दॅन जिओग्राफी. रिराईट युजिंग प्रिफर. कशाला प्रिफरन्स करतोय मी? हिस्ट्रीला जिओग्राफीपेक्षा आम्ही जास्त महत्त्व देतोय किंवा आम्हाला ते जास्त आवडतंय असं उदाहरण या ठिकाणी आहे. त्याचा अर्थ समजणं मला वाटतं आधी गरजेचं आहे. 42 नंबरचा प्रश्न बघा. वी प्रिफर जिओग्राफी टू हिस्ट्री. सरळ आहे. प्रिफर टू असायला पाहिजे. प्रिफर टू. आणि वाक्याचा अर्थ बदलायला नको, खालच्या अर्थ बदलून टाकला तो. वी लाईक हिस्ट्री बेटर दॅन जिओग्राफी. ओके, वी प्रिफर जिओग्राफी टू हिस्ट्री अशा स्वरूपाचं हे वाक्य आहे. 42 नंबरचा प्रश्न जर बघितला उत्तर येतं आहे 1. ओके, पुढे आपण जातोय 43 नंबरचा प्रश्न आहे. देअर आय सॉ अ व्हेरी ओल्ड मॅन. आणि याचं तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं आहे. बघा खाली जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, देअर आय सॉ अ मॅन हू वॉज व्हेरी ओल्ड. आणि इथे तर सरळ 2 विधानं दिले, हे तर विशेष संपला इथे. तिसरे आय वॉज सीइंग असं काही येणार नाही आहे. इथे अँडसुद्धा येणार नाही आहे कारण ती कंपाऊंडमध्ये जाते. ओके, म्हणून इथे उत्तर काय येतं आहे? 1 येतं आहे हू. देअर आय सॉ अ मॅन हू वॉज व्हेरी ओल्ड. मी असा मनुष्य त्या ठिकाणी पाहिला होता की तो खूप म्हातारा होता. पुढे जातोय मी 44 नंबरचा प्रश्न. मधू सेड टू मीना वर्क हार्ड इफ यू वॉन्ट टू बिकम अ टीचर मेक इनडायरेक्ट स्पीच. आता मित्रांनो इथे काय करायचं असतं माहिती का तुम्हाला? काटाकाटी मेथड करायची असते. सरळ सांगतोय, जास्त डोकं लावायचं नाही. आता इथे मधू आणि मीना 2 व्यक्ती दिले ना, तिथे सेड येणारच नाही, तिथे टोल्ड येणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे पहिलं चुकलं. मग तुम्ही म्हणाल मधू टोल्ड मीना टू वर्क हार्ड इफ सी. आता इथपर्यंत तर सेम येतं, इथपर्यंतचा विषय काहीच बदल नाही आहे, सगळीकडे सारखंच आहे. मात्र पुढे काय? शी वॉन्ट टू, शी वॉज वॉन्टिंग, शी वॉन्टेड टू. बस इथेच खेळ आहे, इथे सगळा विषय आहे. आणि मग येतं तुम्हाला इनडायरेक्ट करायचं आहे, V3 करायचं आहे. वॉन्टेड टू बिकम अ टीचर, वॉन्टेड टू बिकम अ टीचर. वॉन्टेड येणार, वॉन्टिंग नाही येणार, वॉन्ट टू सुद्धा नाही येणार. वॉन्टेड टू बिकम अ टीचर. उत्तर तुमचं तयार होतं आहे. पुढे सिनॉनिम ऑफ कॉम्प्रेहेंड. कॉम्प्रेहेंड म्हणजे काय मित्रांनो? इथे शब्दसंग्रह असावा लागतो. व्होकॅब्युलरी आपली त्याची ही प्रॅक्टिस चालू आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. तुम्हाला ते लेक्चर्स दिसतील. इंग्रजी व्याकरणाची प्लेलिस्ट बघा. आपलं जे STRCP ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर आपला जो तलाठी भरतीचा कोर्स आहे त्याच्यात आपण असे खूप सारे लेक्चर्स व्होकॅब्युलरीचे टाकतोय आता सध्या. तेही तुम्ही बघा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. 45 नंबरचा प्रश्न. सिनॉनिम कॉम्प्रेहेंड म्हणजे काय? 45 उत्तर येते अंडरस्टँड. कॉम्प्रेहेंड म्हणजे आकलन होणे, समजणे. पुढे स्लॅन्डर म्हणजे काय? 46 नंबरचा प्रश्न. स्लॅन्डर म्हणजे बघा या ठिकाणी खाली ऑप्शन होते की डिफॅमेशन, स्लिम, नॅरो, रेप्टाईल. रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी, नॅरो म्हणजे समजा संकुचित दृष्टिकोन, स्लिम म्हणजे असं हाडकुळा वगैरे. स्लॅन्डर म्हणजे काय मित्रांनो? सरळ आहे डिफेमेशन, ज्याला आपण निंदा नालस्ती करणे असं म्हणतो. सेन्सर एखाद्यावर टीका करणे. डिट्रॅक्शन, ऑब्लोक्यू, डिस्प्रेज अशा स्वरूपाचे अनेक शब्द तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकतात. पुढे अँटोनिम ऑफ सर्वंट. सर्वंट म्हणजे आपलं माहिती आहे गव्हर्नमेंट सर्वंट होतो आपण, सेवक आहे. मग सेवकच्या विरुद्धार्थी काय येईल? गव्हर्नमेंट येईल, ओनर येईल, मास्टर येईल की प्यून येईल? बघा सर्वंटच्या विरुद्धार्थी शब्द येतो मास्टर. तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुढे 48, 49 आणि 50. आयडेंटिफाय करेक्टली स्पेल्ड वर्ड. अचूक शब्द ओळखायचे आहे, स्पेलिंग व्यवस्थित ओळखायचे आहे. बघा ॲड्रेस तर बघितला तुम्ही 48 नंबरचा प्रश्न.
ॲड्रेस कशा पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा 4 तर लगेच कट होतंय, 2ही कट होतंय, राहिलं 1 आणि 3. DDS ॲड्रेस म्हणलं की DDS लक्षात ठेवायचं. 48चं 1. पुढे सुप्रिंटेंडेंट कसं लिहायचं? आता इथे सुप्रिंटेंडेंट होतं, इथे काहीतरी वेगळं होतं, इथे वेगळं होतं. नीट लक्षात ठेवावं लागेल हा शब्द. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सुप्रिंटेंडंट अशी ती त्याचा उच्चार आहे. बघा शेवटचा जर तुम्ही 4 नंबरचा ऑप्शन बघितला सुप्रिंटेंडंट तर तो या ठिकाणी योग्य आहे. आणि पुढचं आहे कॉंग्रॅच्युलेशन. आता इथे जर बघितलं कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणलं की हे जे वालं तर मला वाटतं लगेच आपण कट केलं पाहिजे. जे नाही आहे त्याच्यात, हे लॉजिकल आहे, सहज समजून जाईल. मग राहिलं कॉंग्रॅच्युलेशन की कॉंग्रॅच्युलेशन. इथे ग्रे नाही आहे, GRE नाही आहे, GRA आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, 50चं उत्तर 3 आहे. मित्रांनो अशा पद्धतीचे 25 प्रश्न आपण बघितले आणि असेच तुम्हाला विविध प्रश्न तलाठीचे मराठी व्याकरण, GK, गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण सगळे लेक्चर्स, त्याच्या प्रश्नपत्रिका, त्याचं ॲनालिसिस सगळं काही बघायचं असेल तर आपलं STI RCP ॲप्लिकेशन आणि त्यावर जो कोर्स आपण डेव्हलप केला आहे, जो कोर्स आपण पब्लिश केला आहे, तो कोर्स नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि तलाठी भरतीची परिपूर्ण तयारी करा. चला सगळ्यांना शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. याच्या पुढे आपण यूट्यूब चॅनललाही हे व्हिडिओ टाकत राहणार आहोत खूप सारे. तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा. येथे आपण थांबूया. धन्यवाद.